शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हक्कासाठी लढणारा एक नेता मोठ्या हवामहालात राहतो. अवैध स्वरूपांच्या कामांना आश्रय देतो. असा आरोप झाला की त्या प्रकरणाची गंभीरता वाढते. आणि असंच काहीसं सध्या चालू आहे बच्चू कडू यांच्यासोबत. बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला यश आले, आंदोलन माघारी घेण्यात आले. मात्र यासोबतच अनेक प्रश्न, भ्रष्टाचाराचे आरोप. बच्चू कडू मॅनेज झालेत का? बच्चू कडूंना आंदोलनातून काय मिळालं? जे मनोज जरांगे आणि बच्चू कडू एकत्र होते त्यांच्यात आरोप प्रत्यारोप का होत आहेत? बच्चू कडू यांना हरवणारे तायडे यांचं आरोप काय आहेत? या सगळ्याचा हवामहालाशी नेमका काय संबंध? हवामहाल काय आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी नागपूर येथे आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. या मोर्चाला किंवा आंदोलनाला बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संबोधित केलं. या दरम्यान आमदारांना, मंत्र्यांना कापा अशी वादग्रस्त विधानं देखील करण्यात आली होती. आता हे मी सांगण्याचं कारण म्हणजे आंदोलन माघारी घेण्यात आल्यानंतर या सगळ्याच्या विरोधात बच्चू कडू, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासोबतच अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. आता जी वाहतूक कोंडी निर्माण झाली किंवा ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना हे जे सगळं काही घडत होतं, त्यामुळे सरकारला यावर निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळं नागपूर खंडपीठानं ज्या स्थळी आंदोलन तुम्ही करताय किंवा जी गर्दी झाली आहे ती रिकामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र बच्चू कडू या आंदोलनावर ठाम राहिले, ते मागे हटले नाहीत. मुंबईत जाऊन आम्ही चर्चा करणार नाही असं म्हणणारे बच्चू कडू मात्र नंतर चर्चेसाठी मुंबईतच दाखल झाले, हे विसरून चालणार नाही. बरं, त्यानंतर जेव्हा ते आंदोलन नागपूरमध्ये करत होते त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी आलं. शिष्टमंडळ नागपुरात दाखल झालं. शिष्टमंडळासोबत बच्चू कडू यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बच्चू कडूंची फोनवर चर्चा झाली, बोलणं झालं. आणि कर्जमाफीची जी मागणी आहे, सरकार कर्जमाफी करू असं म्हणतंय, पण निश्चित तारीख सांगू शकत नाहीये. त्यामुळं आपण मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा होईपर्यंत आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे असं बच्चू कडूंनी सांगितलं. तर बघा, आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू होतं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यासोबतच अनेक अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि या चर्चेत सरकारनं या बैठकीनंतर सरकारकडून 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द दिलाय. मी म्हणते शब्द दिलाय, लक्षात घ्या. कर्जमाफी देण्याचा शब्द दिलाय. कर्जमाफी दिलीच जाईल किंवा यासंबंधी कोणताही जी-आर काढण्यात आलेला नाहीये, कोणताही करार करण्यात आलेला नाहीये. जी बैठक झाली ती लाईव्ह झालेली नाहीये, ती 4 भिंतींच्या आत झाली आहे. ती कोणकोणत्या स्वरूपाची झाली, नेमके काय चर्चा झाली, कोणकोणती प्रश्न उत्तरे, ह्या काहीचही जे म्हणजे बैठकीत जे काही झालं ते काही समोर आलेलं नाहीये. आणि मग याचमुळं अनेक प्रश्न निर्माण झाले. फक्त सरकारनं शब्द दिलाय 30 जून 2026, एवढंच बच्चू कडूंनी नंतर माध्यमांना सांगितलं. आणि मग यानंतर आता हे सगळे प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. आणि असं झाल्यानंतर बच्चू कडू मॅनेज झाले का असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. ही तारीख घेऊन बच्चू कडू आंदोलनाच्या ठिकाणी आलेत आणि शेतकऱ्यांना सांगितलं की जी तारीख सरकारनं दिली आहे ती आपल्याला मान्य आहे आणि आपण मोर्चा माघारी घेतोय. आणि त्यांनी म्हणजेच बच्चू कडूंनी मोर्चा माघारी घेतला आणि अशा प्रकारे हे शेतकरी आंदोलन संपलं. आता बघा, मनोज जरांगेंनी बच्चू कडूंचं आंदोलन जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा बच्चू कडूंना साथ दिली होती. आपण त्यांच्या सोबत आहोत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी मनोज जरांगे देखील करत होते. मात्र ही वेळ गेली, बच्चू कडूंची चर्चा झाली, सरकारनं शब्द दिला, तो निर्णय घेऊन बच्चू कडू आले, आंदोलन माघारी घेण्यात आलं. आणि या सगळ्यावरूनच मनोज जरांगेंनी सरकारसह बच्चू कडूंवर देखील टीका केली. असं कुठेच होत नसतं, नुसता शब्द दिलाय असंही ते म्हणाले. आणि त्यांच्यासोबतच अनेकांनी देखील खरंच ते मॅनेज झाले का असा प्रश्न जेव्हा वारंवार विचारला जाऊ लागला तेव्हा मात्र बच्चू कडू यांनी याला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, घरी बसून मला मॅनेज झाले का असं फोन काही जण करतायत. आरोप सहन करायचे तरी किती? एवढं काम करून लोक आरोप करत असतील तर दुर्दैव आहे. आता किमान तारीख आणि कर्जमाफीची घोषणा घेऊन आलोय. टप्प्याटप्प्याने यश मिळणार आहे, त्यामुळे कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नका असं बच्चू कडू यांनी म्हणलंय.
आता हे सगळं झाल्यानंतर लगेचच बच्चू कडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत आणि ते म्हणजे हवामहल. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडूंनी निवडणूक लढवली. या मतदारसंघातून ते आमदार राहिलेत. मात्र भाजपच्या प्रवीण तायडे यांनी यावर्षी त्यांचा पराभव केला. नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू हा वाद महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. आता हे सगळं सुरू असताना दुसरीकडे प्रवीण तायडे यांनी एक पत्रव्यवहार करत बच्चू कडू यांनी बांधलेल्या हवा महलची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. हवा महल हा बच्चू कडूंनी बांधलेला एक अलिशान बंगला आहे असं सांगण्यात येते आणि या बंगल्यात नेमके काय गैरव्यवहार झाले आहेत, हा बंगला नेमका काय आहे हे सांगताना प्रवीण तायडेने जे पत्र लिहिले त्या पत्रात ते काय म्हणालेत हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. म्हणजे हवा महल काय हे देखील समजून घेता येईल. पूर्णा नदीच्या काठावर नैसर्गिक वातावरणात उभारलेल्या या हवा महलसाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्ती बळकावण्यात आल्यात. कोट्यावधींचा अवैध पैसा हा परिसर विकसित करण्यासाठी लावण्यात आलाय असा गंभीर आरोप करण्यात आलाय. म्हणजे एखादा नेता जो शेतकऱ्यांसाठी लढतो तो खरंच असं करू शकतो का, हा मोठा प्रश्न इथं निर्माण होतो. शिवाय या परिसरात अत्याधुनिक VIP दर्जाच्या सुविधा असलेले बच्चू कडूंचं निवासस्थान आहे, प्रहार पक्षाचं कार्यालय आहे. याच परिसरात उच्च प्रतीची शेती, कारखाने, मिक्सर प्लॉट, स्विमिंग पूल यासह अनेक उद्योगधंदे समाजसेवेच्या नावाखाली गोपनीय पद्धतीने चालवले जातात असाही आरोप करण्यात आलाय. पुढे या पत्रात असंही लिहिलंय, बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी आपल्या राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून करोडोंचा निधी या परिसरात वापरला. अवैध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी असलेल्या लोकांकडूनही खंडणी गोळा करून हा हवा महल उभारण्यात आलाय असा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केलाय. याशिवाय आमदार रवी राणा यांनी या तायडे यांच्या आरोपाला दुजोरा देत अपंगाच्या नावाखाली त्यांना अपंग कल्याण मंत्रालय मिळालं, मात्र त्यांनी स्वतः अपंगांच्या संस्था विकत घेतल्या आणि संस्थांच्या ग्रँड रिलीज करण्यासाठी पैसे घेतले असा आरोपही करण्यात आला. आता या गंभीर आरोपामुळे बच्चू कडू यांच्या भोवतीचा चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या आरोपांवरून म्हणजे या सगळ्या आरोपांवर सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र अजून तरी बच्चू कडू यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आता लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा होतं तेव्हा बच्चू कडू राज्यमंत्री होते. मात्र एवढं असूनही बच्चू कडूंनी शिंदेंना बनण्यामध्ये साथ दिली. एवढी साथ दिल्यानंतर देखील बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं नाही. मग नंतर पुन्हा ते महायुतीच्या विरोधात जाऊन बोलू लागले. त्यांनी नंतर पुन्हा त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यातही आला, मात्र तो त्यांनी स्वीकारला नाही. म्हणजे बंड करून एकनाथ शिंदेकडे गेलेले बच्चू कडू काही दिवसानंतर नाराज दिसायला लागले. या नाराजीची अनेक कारणं सांगण्यात आली किंवा महायुतीत त्यांना डावललं जात असल्याची भूमिका त्यांनी घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत देखील जेव्हा राणांना तिकीट देण्यात आलं तेव्हा देखील ते महायुतीच्या विरोधात होते. त्यामुळं आता सरकारच्या विरोधात त्यांनी म्हणजे इतके दिवस शांत असणारे बच्चू कडू सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी लढू लागले. अचानक बैठक झाली 4 भिंतीच्या आत आणि अचानक मग त्यांनी आपण माघार घेत असल्याचं घोषित केलं. त्यामुळं असे आरोप होणे म्हणजे मॅनेज झालेत का हे साहजिक होतं. त्यावरही त्यांनी उत्तर दिलंय आणि हे सगळे निस्तरत असताना आता हवा महल याच्या संदर्भात बच्चू कडूंवर आरोप करण्यात आलेत. आता हे आरोप कितपत खरे आहेत किंवा गंभीर आहेत याचं उत्तर आपण देऊ शकत नाही. जर चौकशीचे आदेश देण्यात आले तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय? खरंच हवा महल किंवा बच्चू कडूंवर जे आरोप करण्यात आले ते खरे आहेत का? आणि जे आरोप होत आहेत बच्चू कडू मॅनेज झाले त्याच्यावर देखील तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.